आऊसाहेब, काय झाले आऊसाहेब? आऊसाहेब, तुमच्या मनाची उलघाल आपण सारे लेकरे त्या वैऱ्याच्या तावडीतून कधी सुटणार या विचाराने उलघाल होते. आऊसाहेब, तुमची सर्वच लेकरं बादशाच्या कैदेतून सलामत सुटून परत आली. आता कोणीही कैदेत नाही. आहेत ना, पुरंदर, वज्रगड, रोहिडा, माऊली, तिकोना, राजमाची, कर्नाळा, 19 किल्ले. खरंच की? खरंच आऊसाहेब? अजूनही ही लेकरं स्वराज्याच्या बाहेरच उभी आहेत. तो समोरचा कोंढाणा पाहिला की मन थाऱ्यावर राहत नाही. पुरंदरच्या तहात दिलेले सारे गडकोट आता वापस मिळवायचे, हट्टाने मिळवायचे, समजून मिळवायचे. आणि त्याची सुरुवात या कोंढाण्यापासून करायची. तोच विचार आम्ही करतो आहोत. मावळ्यांनी रक्त सांडून मिळवलेल्या किल्ल्यांवरचे भगवे उतरवतानाचा सहल अजून आहे आमच्या काळजात. त्यात तो समोर दिसणारा कोंढाणा पाहिला की त्या जखमेवरची खपली निघते आणि मग उरते ती फक्त वेदना. आऊसाहेब, आम्हासही दिल्लीच्या रोखांना आरोळी ठोकत युद्धाला सुरुवात करायचीच आहे. आपले मावळेच काय, पण शिलेखानातल्या तलवारी, भाले, बर्च्या देखील तुम्हासारख्याच अस्वस्थ आहेत. आम्ही बादशाला केलेले मुजरे सुद्धा आता सूर सूर म्हणून संतापू लागले आहेत. आऊसाहेब, सर्वच बाजूने उजवा कौल मिळतो आहे मोगलांवर झडप काढण्याचा. शाबास. आता सर्वजण वाट बघतायत ते शिंगांच्या ललकाऱ्या उठण्याची, नौबती चढण्याची. राजे, नौबती चढणारच असतील तर सुरुवात या कोंढाण्यापासून होऊ देत. तसेच होईल आऊसाहेब. आधी कोंढाणाच घेऊ. सोडा. मैं हे जातोच नाही. मैं शेतकरी. सोडा मला, उतर सोडा. रामजादे, हमारी हद में आने की जरूरत क्यों की? बताओ. सरकार, मैं माझ्या गायला हुडकत होतो. माय बाप, अहो हातावरलं पोट आहे माझे. मला सोडा. अहो घर माझी बायका पोरं माझी वाट बघत असतात. मैं पाया पडतो. खड़े हो जाओ. सरनाइक, कैसे पैरे लगाते हो? कैसी निगाहें रखते हो? पागल हो? ठीक से पैरे लगाओ. शिवा का जासूस गाय के बहाने आता है और तुम्हें खबर तक नहीं. गलती हो गई हुजूर. सुनो,
जो भी गलती करेगा उसका सर काट देंगे हम। उदयभान राठौड़ नाम है हमारा, उदयभान राठौड़। होय, उदयभान राठोड. अहो तो असा आहे, माणूस बघितला की डोसकीच मारतोय, एकदम गळाच चिरतोय बघा. अहो साधं उदयभान जरी म्हणलं ना तर थार 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 कापत्यात माणसं. आता तोच किल्लेदार आहे, म्हणूनच कोंडाना डोळ्यात त्याल घालून सांभाळायला लागलाय. अहो अहो उदयभान स्वतः जातीनिशी गस्त घालतोय. त्याची एवढी जरब आहे की पारकरी राज्याला पापणी बी मिटत नाही. ते काही असो, आता कोंडाणा घ्यायचाच. नाही हो साहेब. कोंढाण्यावर चालून जायला आणि लढत बसायला 1-2 महिने वेळ जाईल. झडप घालून एका दिवसात कोंढाणा घ्यायचा आमचा विचार आहे. राजे, स्वराज्याच्या सुभेदाराला बोलवा. तानाजी, तानाजीत ही धमक आहे. कुठे तानाजी? मुजरा महाराज. आणि शेलार मामा, मुजरा बहुत झाला. आता या हातांनी आशीर्वाद द्यावा. राज, तुम्हासने आवातन लेकाचं लगीन हाय, तांदूळ टाकायला यायचं, ते बी आई साहेबांनी घेऊनच. आई साहेब, राज, तान्या, रायबाचं लगीन म्हणजे आपल्या घरचं कार्य. पोरीला जे काय मणी, मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या, गोड बिलवर जे काय करायचं असेल आम्ही करू. आई साहेब, आणि एक गोष्ट, लग्नाला भरपूर माणसं येतील. त्यांचा आहेर बिहेर, वाण सामान सगळं गडावरून न्यायचं, आणि परवानगीची गरज नाही. हा, आई साहेब, आता जेवण करूनच जा. पुरणपोळ्या करायला सांगते. काय मामा, चालेल ना? अहो न चालेल काय झालंय, एरवी 10 खात्यात, पण आता तुमच्या हात नसल तर 20 खातील. राम राम मामा, राम राम सुभेदार. हे घ्या वतलं, लेकाचं लगीन हाय, उद्याच निघा उमराठला. उद्या लगेच? होय होय. शेल पटक कोणचं घ्यायचं, रंगवायचंय ते बोलायला नको, आणि कनातीचं कापड बी रंगवायचंय. काय 4 इस झेंडा आहे ती. माझ्या वया एवढं मामा कवा आला सा? वधू झालो. ताबडतोब भगव्या रंगात रंगून टाका. अरे पण मोहीम नाही, काय नाही. हे बघवा, होय भाय, होय भाय, सौता राज जातीनं चालल्या ती. कुठं आपलं ते काय ठाव नाही मा. मोहीम? राज काही बोललं नाही. आला रे बाळा, ठाळ जाऊ. अरे तो वर पिता कुठे गेला? आई साहेब, आम्ही थाळ्याला हात बी लावणार नाही. काय नको आम्हाला? का? आमच्या वहिनी साहेबांनी भरपेट जेव घालून पाठवलेलं दिसतंय. अरे अरे, महाराज, आज का मैत्रीपणा? कंच्या मोहिमेवर निघाला, ते बी आम्ही इथं असताना. तुम्हासनी आई तुळजा भवानीची शपथ आहे, खरं काय ते सांगा. आजी, आम्ही कोंढाण्यावर निघालो. कोंढाण्यावर निघालत? तानाजीला इसू? अहो राज, तुम्ही नुसता आदेश द्या, कोंढाणा घेतलाच म्हणून समजा. का
आता आमच्या तलवारीवर तुमचा विश्वास नाही का? तानाजी तसं नाहीये. मग तानाजी, अरे बाबा, कोंढाणा घेतला तर तो 8-10 रोजात घ्यायचा आहे. राजा, तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा तेव्हा आम्ही तलवार चालवली ना. अरे अरे तान्या, अरे बाबा काय बोलतो हा? येडा का खुळा तू? घरी लगीन काढलंय, पै पाहुणे जमले, अन्न रांधतय, निवेद दाखवलाय, मांडव घातलाय, आवताना पोचलीये, आत्ता वराड येईल आणि विचारल वर पिता कुठंय. मग काय सांगायचं? मोहिमेवर गेला. अरे बाबा, जग तुला नाही, राजांना हसव. आई साहेब, कोपऱ्या पावतर वघाळी येस्तोवर आम्ही भात आमटी ओरपायची, नवीन शेर पागोट घालून मिरवायचं, नाचायचं, आणि आमचं राज कुठं? तर मोहिमेवर. आई साहेब, जग हसल, आम्हासनी श्यान घालून तोंडात, आमची आबरू जाईल त्याचं काय? तान्या, आता हट्ट करू नको, जरा ऐक आणि रायबाचं लगीन पार पाड. नाही नाही, आधी लगीन कोंडाण्याचं, मग आमच्या रायबाचं. तानाजी, अरे बाबा, ही मोहीम सोपी नाहीये. यावेळी वेढा नाही, फितुरी नाही, झडप घालून गड घ्यायचा आहे. घातली, झडप घातली. तुम्ही आम्हाला वचन द्या, वचनात मोहीम द्या. गडाखाली उतरायचं नाही. माझं 10 दिवसाच्या आत गड घेतो. निरोपाचं इड द्या. अरे तान्या, अरे बाबा, जोखीम आहे मोठी. भाऊ साहेब, जोखमा आम्ही घ्यायच्या, आता राजासनी जोखमा द्यायच्या नाहीत. पास झालं. आज पातूर अफजल खानापासून आग्र्यापर्यंत हेच चालत आलं. आता काय नाही, आता काय नाही. राजा स्वराज्याला तुमची गरज आहे. भाऊ, तुम्ही कसं आबदार राहायला पाहिजे, नाही का? आता आम्हाला निरोपाचं इड द्या. राजा, तुम्हासनी महादेवाची आण आहे. राजा नाही म्हणू नका. मी तुमचे पाय सोडणार नाही. राजा, वचन द्या मला. राजा, कोंढाण्याची मोहीम द्या. अरे बाबा, तुझ्या घरी नाही राजा, मी ऐकणार नाही. तुमचं पाय सोडणार नाही ना. तुम्हाला आपल्या मैत्रपणाची आण आहे. अहो साहेब, तुम्ही सांगा की. राजा, तो नाही ऐकणार. असं वय म्हणा. ठीक आहे. घेतला, कोंडाणा घेतला. राज, रायबाचं लगीन काय होईल की? आणि हा, लेकराच्या लग्नाला यायचं बरं का? तांदूळ टाकाय, उमराठाला आपली पायधूळ झाडायची. असं वचन द्या. वचन. साहेब, यशस्वी व्हा. कोगीर चढवली. होय जी. आलोच जी. धनी, आज नेहमीप्रमाणे टिळा लावू का मळवट भरू? मळवट. तर
वरबाप नाव का तुम्ही? एकटा आहे मोहिमेवर, काळजी घ्या. तुम्ही एकलीच हायस इकडल्या मोहिमेवर. समजा नीट सांभाळ. एक विचार माहिती असं म्हणून ना ग, काय बी सांगायची आम्हाला इजाजत नाही. म्या काय त्या यशवंती सारखी 2 जीवाची हाय वय. यशवंती जरी 2 जीवाची असली तरी ती कुठं काही बोलत नाही. वय वय माहिती आहे, तुम्ही तिचीच कड घेणार. बर बर. ये बघ जानकी, एक सांगून ठेवतो, उंबरठ्या पत्तूर मला निरोप द्यायला यायचं नाही. डोळ्यात पाणी बी आणायचं नाही. जवळच कुठेतरी चालू असं वाटायला पाहिजे, म्हणजे गोंधळ व्हायला नको ना म्हणून. म्हणजे पाठमोर बघायची नाही इजाजत नाही. काय बघायचं ते आल्यावर बघू. जातो. जातो येतो म्हणा. बर, येतो. तानाजीरावानं गड घेतला की आग्या भवळासारखं बाहेर पडायचंच. आता थांबून उपयोग नाही. महाराज औरंगजेबानं नखे काढाव्यास सुरुवात केली. त्यानं काशीचे हिंदूंचे आराध्य दैवत काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडले. काय? होय महाराज, तिथं त्यानं मशीद बांधली. जगदंब. महाराज, यो औरंगजेब लय पिसाळ्यागत करायला लागलाय बघा. अहो, आज काशीचं मंदिर पाडलंय, उद्या सोरटीचं सोमनाथ मंदिर बी राहायचं नाही. महाराज, मंदिर तर तो पाडत राहणारच, पण आता तर तो हिंदूंवर जिजिया कर लावण्याच्या विचारात आहे. जिजिया कर? होय महाराज, 20 कलम आहेत या कराची. यात हिंदूंना नवीन मंदिर बांधता येणार नाही. महाराज, एवढंच काय, तर हिंदूंच्या घरात कोणी वारलं तर त्यांना मोठ्यानं रडता येणार नाही. एवढं सोपं नाही ते, आणि तेही आधी असताना. औरंगजेबाला या कृत्याचा पश्चाताप करावाच लागेल. आजवर कोणीही शिकवला नसेल असा धडा आम्ही शिकवू त्याला. आणि याची सुरुवात असेल कोंढाणा. ओम नमो श्री
तुमचा झाला शाहीर देशमुखा तू पोहण्याला पैताला येताच तानाजीने आपला वेश बदलला. गडावरली माहिती घेण्याकरता तानाजी कुडी वाड्यावर आलेला आहे. वेश गोंधळ्याचा केलेला आहे. जुडीला आपल्या बंधुराजाला घेतलेला आहे. त्याच्या गळ्यात संभाळ अडकवलेला आहे. उधार वासुदेव हरी नाम संभळ घाला वा गोंधळ वासुदेव हरी नाम संभळ अशा रीतीनं गोंधळ घातला आणि गोंधळ घातल्यानंतर लोक गोंधळामध्ये शांत झालेले पाहिले आणि तानाजीने विचार केला जरा येणं चिमुटा घेऊन बघावा. चिमुटा घेऊन बघावं म्हणून तानाजी काय म्हणत आहे. समोर बसलेल्या कोळ्यांना उद्देशून बोलायला लागलेला आहे. कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, आया बहिणी देता दुश्मनाला, लाज पाहिले मिशा बाळगायला, धरा देतो भरा बांगड्याला, हिजड्यानो नेसा लुगड्याला. हे शब्द कानावर पडताच गोंधळी म्हणत, अरे हे गोंधळी हो. कोणाला संशय आला, हे गोंधळी वेगळंच काहीतरी बोलायला लागलेलं आहे. संशय आला कोळ्याला, संशय आला कोळ्याला, बोलावून घेतलं गोंधळ्याला. विचारलं नाव गावाला, विचारलं नाव गावाला, गोंधळी काय बोलला, गोंधळी काय बोलला, प्रथम द्यावं वचनाला. पहिलं वचन द्या, मी कोण कुठून का आलो तुम्हाला सांगेन. बेल भंडार हाती धरलेला, बेल भंडार हाती धरलेला, कोळ्यांनी दिलं वचनाला. गोंधळी काय बोलला, तानाजी म्हणती दिहाला, तानाजी म्हणती दिहाला, किल्ल्याची माहिती घेण्याला. म्हणून आलो कोळी वाड्याला. मालुसरे, शिवाजी राजासाठी हा कोळीवाडा आपला प्राणी अर्पण करी. हर हर. कोळ्यांनी सांगितलं मालुसरे
डोळे चढायला लागलेले आहेत. हर हर जानकी, एक सांगून ठेवतो, उंबरठ्या पत्तूर मला निरोप द्यायला यायचं नाही, डोळ्यात पाणी बी आणायचं नाही, जवळच कुठेतरी चालू असं वाटायला पाहिजे, म्हणजे गोंधळ व्हायला नको ना म्हणून. म्हणजे पाठमोर बघायची बी इजाजत नाही? काय बघायचं ते आल्यावर बघू. जातो येतो म्हणा. येतो. घेतला कोणाला घेतला राज. रायबाच लगीन काय होईल की. आम्ही हा लेकराच्या लग्नाला यायचं बरं का. तांदूळ टाकाय उमराठाला आपली पायदूळ झाडायची असं वचन द्या. वचन दादा ताज्या वहिनीच मी काय सांगू दादा. राय मला काय सांगू दादा. दादा मामा आपण गड जिंकल्याची खबर महाराजांनी द्या. त्यांना सांगा त्यांच्या ताण्यानं गड जिंकला. दादा तांबडं फुटायला लागले राजा. तुम्ही पडा की जरा पाणी घ्या. जगदम जगदम. महाराज कुणीची गंजी पेटली महाराज. तो बघा जाळ दिसतोय. गंजी पेटली. गोमाजी काका फत्ते झाली. गड घेतला. गड घेतला सुभेदाराने. होय गोमाजी काका आमच्या तानाजीनं कोंढाणात घेतला. तयारीला लागतो. नौबती वाजवायला सांगतो. बागा तयार करतो. आता तुम्ही कोंढाण्यावर निघणार ना. होय गोमाजी काका आमच्या तान्याला भेटायचंय आम्हाला. तेही तातडीनं. मामा राजा आलं.
आम्ही आलो तरी शिंग तुताऱ्या नाहीत, मावळ्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही, कोणीच आमच्या नजरेला नजर देत नाही. निदान तान्या तरी यायला हवा होता स्वागतासाठी, म्हणायला हवं होतं येऊन, राज कोंढाण्याचं लगीन वाजवलं बरं का. तानाजी, माझा ताना गेला. तानाजी, अरे उठ ना तानाजी. अरे दादा उठ ना, डोळे उघड. अरे बघ कोण आलंय. तानाजी, अरे उठ ना तानाजी. तान्या, अरे तुझा शिवबा आला. तान्या, तान्या, तान्या. आपला तान्या सूर्यमंडळ भेटून गेला. मामा, सूर्या जो गेला तो शिवाजी गेला असं समजा. आणि जो आहे तो तानाजी. मामा गड आला पण माझा सिंह गेला. हो मामा, माझा सिंह गेला. आजपासून हा कोंढाणा सिंहगड म्हणून ओळखला जाईल. अरे तू कोंढाण्याचं लगीन लावलंस, मुहूर्तही साधलास. गड्या, प्राणांचा आहेर देऊन गेलास रे. तुझं हे बलिदान, हे औदात्म्य स्वराज्य कधीही विसरणार नाही. भारत मेढाली खणाळू लागल्या, हाती शेला बाजूनी लढू लागला. शेल्यावरती वार आणि अंगावरही झेलला. सिंहासारखे लढून उदय भानास त्याने कापला. गेला ताना गडाला पण सिंहीला. गेला ताना गडाला पण सिंहीला. गड